नमस्कार, गुड मॉर्निंग फॅमिली. तर मी स्वयंपाकाची कामं करते आणि सकाळी 6:15 वाजता मी कामावर येते. तर सध्या मुंबईमध्ये खूपच थंडी आहे आणि माझ्या घरापासून माझं काम लांब असल्यामुळे मला गाडीवर यायला लागतं आणि पहाटे गाडीवर जेव्हा येते ना, तेव्हा खूप थंडी वाजते. म्हणून मी स्वेटर घालून येते. पण मात्र कामावर आल्याच्या नंतर मी जेवणाचं काम करत असल्यामुळे स्वेटर घालून काम करणं बरं दिसत नाही. त्यामुळे मी स्वेटर काढून गाडीच्या डिकीत ठेवते आणि मग मी कामावर येते. तर ID कार्ड जमा केलं, लिफ्टचं बटन दाबलं. स्वेटर काढल्यामुळे कुडकुडायला लागली होती कारण बाहेर थंडी होती. पण एकदा लिफ्टमधनं आतमध्ये कामावर पोचलं की थंडी जरा कमी वाजते आणि गॅससमोर उभं राहिलं की गरमी व्हायला लागते. तर अशा प्रकारे काहीसं वातावरण आहे मुंबईमध्ये. एकदाच 8:30-9 वाजले की ऊन पडतं कडक, पण त्याआधी मात्र खूपच थंडी वाजते. तर पहिल्या कामावर पोचली मी, दरवाजाची बेल वाजवली. चला मग तुम्हाला दाखवते की मी इकडे काय बनवते. तर कामावर पोचल्या सर्वात आधी मी हे सँडविच बनवले. तर खूपच हेल्दी, टेस्टी आणि झटपट होणारे ह्या सँडविचची फुल रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, मी नक्की शेअर करेल. त्यानंतर मलाई पनीरची भाजी बनवलेली. तुम्ही बघू शकता किती छान रंग आला आहे. या मलाई पनीरच्या भाजीची रेसिपी पण मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर टाकली आहे बरं. तुम्हाला जर बघायची असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन चेक करू शकता. तर रेसिपीचं नाव आहे मलाई पनीर रेसिपी. तर मस्तपैकी टेस्टी, झटपट होणारी इझी रेसिपी आहे मलाई पनीर ग्रेव्हीची. त्यानंतर बनवलेल्या आहेत चपात्या. गोल गरगरीत मऊसूत चपात्या मस्त तूप लावून बनवल्या आहेत. चला मग पटकन टिफिन पॅक करून घेऊया. आता हा व्हिडिओ थोडासा फास्ट फॉरवर्ड होणार आहे कारण की मी हे टिफिन घासून वगैरे घेतले आणि पटापट पुसून घेतले. आता मी हे टिफिन भरणार आहे कारण 7:30ला सर निघतात, त्याआधी मला टिफिन भरून रेडी ठेवावा लागतो. तर नाश्ता तर मी ऑलरेडी भरलेला आहे, जे आपण सँडविच बनवलेत ते. तर आता चपाती भाजी मी टिफिनमध्ये पॅक करणार आहे. तर पहिल्या टिफिनमध्ये जी मी मलाई पनीर बनवली आहे ती टिफिनमध्ये काढली. त्यानंतर वर असा हा प्लास्टिक पेपर लावला जेणेकरून टिफिनच्या बाहेर ही ग्रेव्ही येणार नाही आणि सांडणार नाही. तर त्यानंतर मी ह्या टिफिनचं झाकण पॅक केलं आणि हा आपला पहिला टिफिन भरून रेडी आहे. आता मी दुसऱ्या टिफिनमध्ये चपात्या भरणार आहे. तर दुसऱ्या टिफिनमध्ये चपात्या भरण्यासाठी मी फूड पेपर घेतला आणि त्या फूड पेपरमध्ये मी ज्या सरांना चपात्या भरणार आहेत त्या व्यवस्थित फोल्ड करून पॅक केल्या. आणि आता ह्या फॉईल पेपर जो आहे, म्हणजे फूड पेपर जो आहे ज्याच्यात मी चपात्या पॅक केल्या आहेत, तो मी ह्या टिफिनमध्ये भरेल आणि अशा प्रकारे हे दोन्ही टिफिन सरांचे पॅक करून सरांच्या बॅगमध्ये भरून सरांना देईल. तर अशा प्रकारे हा दुसरा टिफिन पण पॅक झाला आहे आपला. तर मी टिफिन घेतला, त्याच्यामध्ये हे दोन्ही टिफिन त्याआधी पुसून घेतला. त्यानंतर हे दोन्ही टिफिन त्याच्यामध्ये पॅक केले आणि आता मी पटापट सरांचा टिफिन भरत आहे. तर हे माझं असं डेली रुटीन आहे, माझं डेली रोजचं काम आहे. स्वयंपाक झाल्याच्यानंतर, ब्रेकफास्ट झाल्याच्यानंतर सरांचा टिफिन भरायचा. सरांना चहा, कॉफी, काय आणखीन म्हणजे अजवाईंचं पाणी, नारळ पाणी जे काय असेल ते द्यायचं. त्यानंतर किचन वगैरे आवरून टोडूला नाश्ता देऊन मग मी इकडून निघते दुसऱ्या कामावर जाण्यासाठी. सध्या तरी 2च कामं आहेत, पण ती 2 कामावर मी काय काय रेसिपी बनवते ते मी तुम्हाला माझ्या व्हिडिओतनं दाखवत असते. सरांचा टिफिन पॅक झाल्यावर बाहेर हॉलमध्ये नेऊन ठेवला. मॅडमसाठी ठेवलेल्या चपात्या कॅस्टरमध्ये ठेवल्या. त्यानंतर मॅडमसाठी हे जे 2 सँडविच बनवून ठेवलेत हे पण मी कॅस्टरमध्ये ठेवले आणि झाकण लावून जेवण पॅक करून ठेवलं. चला मग आता सगळं जेवण झाकून ठेवलेलं आहे. पटापट किचन गॅस क्लीन करून घेते कारण स्वयंपाक झाल्याच्या नंतर असंच निघून जाणं बरोबर नसतं. त्यामुळे किचन गॅस क्लीन करून जाणं हे स्वयंपाकीण बाईचं काम असतं. तर तुमच्याकडे पण अशीच माझ्यासारखी एखादी बाई कामाला येत असेल तर तिला समजून घेत जावा. जसा मला सपोर्ट करता तसा थोडाफार तिला पण सपोर्ट करत जावा. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही, मी माझं किचन वगैरे म्हणजे जिथे मी काम करते माझं समजून, आपलं समजून तिकडचं किचन असं व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि मग मी इकडचं काम आवरून मी जाणार आहे दुसऱ्या कामावर. तर आता चांगलंच उजाडलेलं आहे. तुम्ही बाहेर खिडकीच्या बाहेर बघू शकता, छान उजेड पडलेला आहे. तर कामावर जेव्हा मी येते तेव्हा अंधार असतो आणि थोड्या वेळाने असा उजेड पडायला लागतो. तर किचन वगैरे साफ झाल्याच्या नंतर मी थोडंफार पोळपाट, लाटणं जे काय लागतं ते म्हणजे जे मी वापरलं आहे ते धुवून घेतलं. त्यानंतर टोडूला आज अंडं न देता आज बॉईल केळं देणार आहे. म्हणजे हे कच्चं केळं होतं, हे मी आल्या कुकरला उकडून घेतलं आणि टोडूला आज ही 2 केळी मी त्याला स्मॅश करून देणार आहे.
का तर त्याचं पोट जरा बिघडलेलं आहे, त्याला लूज मोशन होत आहेत. त्यामुळे आज त्याला अंडं न देता हे 2 कच्ची केळी मी कुकरला शिजवली आणि ही 2 केळी आता जाऊन स्मॅश करून टोडूला खाऊ घालणार आहे. तर टोडूला रोजचं ब्रेकफास्ट द्यायचं काम माझंच असतं. तुम्ही जर माझे रोजचे व्हिडिओ बघत असाल तर त्यातनं तुम्हाला समजेलच. टोडूला ब्रेकफास्ट दिल्यानंतर उरलेलं सगळे क्लिनिंग करून घेतली आणि माझं इकडचं सगळं काम झालं आहे. बघू शकता उरलेलं जेवण सगळं झाकून ठेवलेलं आहे. किचन गॅस क्लीन केलेला आहे आणि मी आता निघाली आहे दुसऱ्या कामावर. तर दुसऱ्या कामावर तुम्हाला दाखवते की मी काय बनवते. उचलली माझी पर्स आणि निघाली मी दुसऱ्या कामावर. चला माझ्याबरोबर दुसऱ्या कामावर. त्याआधी तुम्हाला दाखवते टोडू किती छान मस्त नाश्ता करतोय ना. म्हणजे ह्या लेकराला काही पण द्या, हा निमूटपणे खातो. आपली मुलं जसं नाटकं करतात, हे नको ते नको, तसं हा अजिबात करत नाही. मला खूप जीव लावतो हा. पण एक गोष्ट सांगायला गेली तर माझी पोरं पण नाटकं करत नाही बरं. जे देऊ, जे जसं असेल ताटावर जे येईल ते निमूटपणे खातात. बरं चला निघाली दुसऱ्या कामावर. लिफ्टचं बटन दाबलं आणि आता मी जाते दुसऱ्या कामावर. तर माझं हे रोजचं डेली रुटीन आहे. तुमचे मला खूप छान छान कमेंट येतात. कमेंट वाचून मला नवीनच एनर्जी मिळते असेच तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तर असेच मला पाठिंबा कायम राहू द्या. दुसऱ्या कामावर पोचली, दरवाजाची बेल वाजवली. चला दाखवते इकडे काय बनवते. तर दुसऱ्या कामावर जाताना दरवाजात जो पेपर पडला होता तो उचलला, घरात एंट्री केली. इथे मस्तपैकी पिठलं बनवलं होतं आपल्या महाराष्ट्रीयन स्टाईलचं. लसूण आणि मिरची ठेचून घातली होती, कांदा फोडणीला घातलेला, खूप सारी कोथिंबीर घातली आणि मस्त असं पिठलं बनवलं. असं पातळ पिठलं ह्यासाठी बनवलं कारण हे भाताबरोबर खाणार होते. तर पिठलं आणि भात मस्त एका ताटात गार केलं आणि मॅडमच्या टिफिनमध्ये पॅक केलं. तर मॅडम आज टिफिनमध्ये पिठलं भात घेऊन गेल्या. त्यानंतर दुपारच्या लंचसाठी ही कांदा घालून भेंडीची भाजी बनवली. तुम्हाला तर माहिती ह्या घरात भेंडीची भाजी 2 प्रकारची होते. ही कांदा मिरची घालून भेंडीची भाजी, त्यानंतर ही भरलेली भेंडी. तर अर्धा ते पाऊण किलो भेंडी ह्या घरामध्ये एका टायमाला येते आणि अर्धी भेंडी अशी भरून करावी लागते आणि अर्धी भेंडी अशी कांदा मिरची घालून बनवावी लागते. म्हणजे त्यांच्या मुलाला अशी भरली भेंडी आवडते आणि त्या दोघं मॅडमना आणि सरांसाठी अशी कांदा मिरची घातलेली भेंडी आवडते. पण भेंडी कापायची आणि भरून बनवायची ह्या कामाला खूप वेळ लागतो. पण आठवड्यातनं एकदा तरी ह्या घरात भेंडी बनते कारण ह्यांना माझ्या हातची अशी भरलेली भेंडी खूप आवडते. तर भेंडीच्या 2 प्रकारच्या भाज्या बनवल्या, पिठलं भात बनवलं, त्यानंतर चपात्या बनवल्या. तर आता हा सगळा स्वयंपाक तर झाला आहे, पण स्वयंपाक झाल्याच्या नंतर हा जो सगळा पसारा पडलेला आहे हा सगळा मला आवरायचा आहे. भांडी घासायची आहेत, किचन गॅस सगळं क्लीन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला दाखवते हे सगळं पटापट आवरते आणि मग तुम्हाला फायनल लूक दाखवते. जाण्याआधीचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवूनच जाणार. तर हे कढया वगैरे सगळ्या रिकामी करणार, पॅन वगैरे सगळ्या रिकामी करणार आणि त्यानंतर ही भांडी घासणार. कधी कधी आहे ना खूप कंटाळा येतो. रोजचं तेच रुटीन. सकाळी उठा, कामावर या, कामावर येऊन स्वयंपाक करा, ते सांगतील त्या रेसिपी बनवा, सगळं किचन आवरा, भांडी घासा, त्यानंतर घरी जाऊन घरचं आवरा. तर बघू शकता सगळं जेवण मी काढून ठेवलं आहे, छोट्या भांड्यात ट्रान्सफर करून ठेवलं आहे. जी आपण भरलेली भेंडी बनवली ती मी बाउलमध्ये काढून ठेवली. त्यानंतर कांदा आणि मिरची घालून जी भेंडीची भाजी बनवलेली ती दुसऱ्या बाउलमध्ये काढून ठेवली. पिठलं एका बाउलमध्ये काढून ठेवलं आणि त्यानंतर कढया, पॅन सगळे भांडे घासून पुसून जागेवर ठेवले. तर हे माझं रोजचं काम आहे. कधी कधी असं वाटतं यार काहीच वेगळेपणा नाही आहे कामामध्ये, रोज तेच काम, रोज सकाळी उठा. कधी असं नाही आहे की आरामात झोपून राहावा, कधीतरी आपल्याला आयता चहाचा कप मिळावा, पण असं कधी घडतच नाही. असो, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही लिहिलेलं असतं आणि त्या हिशोबाने आपण चालत असतो. आपण म्हणतो आपलं आयुष्य खूप खराब आहे, आपलं जीवन खूप खराब आहे, पण अशी पण काही लोकं आहेत ज्यांचं आयुष्य आपल्यापेक्षा जास्त खराब आहे. तर आपल्याला जे मिळालं आहे, आपल्याला जे देवाने दिलं आहे त्यात आपण आनंद मानला पाहिजे. तर अशा प्रकारे मी खाली उतरली, धन्नोची चावी काढली आणि आता गाडी स्टार्ट करून मी जाणार आहे घरी. घरी गेल्यावर घरची ड्युटी सुरू. तर रोजचा असाच माझा डेली रुटीन असतो. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. तर तुमचा पाठिंबा कायम माझ्या पाठीशी राहू द्या. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.